काँग्रेस पुणे शहराच्या शहराध्यक्षा दीप्ती चौधरी सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, विधान परिषदेच्या माघार घेण्यावरून महाविकास आघाडीमुळे अलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळते. मात्र सुप्रिया सुळे असं म्हणतात की आम्ही सर्व चर्चा करूनच हा निर्णय घेतला. त्यांनी काय म्हणावा हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी कुठल्या नेत्यांसमोर घेतला निर्णय हा हे मला माहिती नसल्यामुळे, कारण आम्ही बंटी पाटील साहेब आणि सपकाळ साहेब या दोघांशी मी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की आमचं बोलणं झालेलं नाही आहे आणि म्हणून आम्हाला त्यांना जर चर्चा त्यांची झाली असती तर त्यांनी मला कळवलं असतं. दुसरे कुठले नेते जर त्यांना भेटले किंवा कुठल्या नेत्यांशी त्यांची चर्चा झाली असेल तर ते मला माहिती नाही. ते असं म्हणतात की मुंबईमध्ये सिल्वर ओकवरती आमची एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये काँग्रेसकडून एक कदम जे आहेत ते नगरसेवक पाठवण्यात आलेले होते. त्यांची चर्चा घेऊन आम्ही हा सर्व विचाराने आम्ही त्यांना पाठवलेलं नव्हतं. ते गेले हे आम्हाला माहिती नाही आणि मी त्यांना कळल्यावर जेव्हा विचारलं त्यांनी मला सांगितलं की फक्त मला विचारण्यात आलं की ही निवडणूक म्हणजे लढायचं आहे का काय, कशा पद्धतीने काय करायचं आहे पुण्याच्या सीटला. तर त्यांनी सांगितलं की आपण ही सीट लढवणार आहोत आणि मग त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही त्यांना डायरेक्टली विचारू शकता काय झालं ते. पक्षश्रेष्ठीबद्दल तुमची या संदर्भात काय चर्चा झाली का? तुमच्या मनात आता ही नाराजगी खतखत आहे का आणखी? नाही, कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत ते मी फक्त पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलेल्या आहेत. खरं तर सुप्रिया सुळे असं म्हणतात की घोडे बाजार रोखण्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज जे आहे ते माघार घेतला नाही. मी तर असं करणार आहे की ह्या संदर्भातले काही बिल आहे ते सुद्धा मी सादर करणार की ह्या निवडणुकाच बंद व्हाव्यात असे त्यांचे म्हणणं आहे. निवडणुका बंद व्हाव्यात असं काही मला म्हणजे व्हाव्यात ह्या मताची मी नाही आहे, परंतु त्यांचं ते स्पष्ट असू शकतं त्यांचं ते मत. परंतु मला असं वाटतं की काँग्रेसच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे महाविकास आघाडीच्या. तर ठीक आहे, इथे निवडणूक जिंकणं किंवा हरणं हा विषय नाही आहे, पण महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढायला हवी होती असं आमची सर्व काँग्रेसच्या लोकांची भावना आहे. आता एकसंध राहताल का काँग्रेस म्हणून स्वतंत्र तुम्ही बाहेर पडणार आहात महाविकास आघाडीमध्ये? नाही, या संदर्भात मी काहीही स्टेटमेंट करू इच्छित नाही. आमचे वरिष्ठ या बाबतीत निर्णय घेतील. महाविकास आघाडीचा उमेदवार दिलता आणि तो निवडणुकीसाठी आपण लढलं पाहिजे होती. खरं तर अशी भूमिका आमची आणि कार्यकर्त्यांची होती. मात्र जो उमेदवारी अर्ज माघारी घेतला त्याच्यावरती आमच्या मनामध्ये नाराजी आहे याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या शहराध्यक्ष दीप्ती चौधरी देताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, युनियन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.